मनापासून स्वागत आहे. मगाचपासून हा कार्यक्रम चालू आहे, परंतु या कार्यक्रमाची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. बाळासाहेब एरंडे मालक काय करणार आहेत, कुकनवर मालक काय करणार आहेत, आमचा सचिन काय करणार आहे, बाळासाहेब काय करणार आहेत, ही सगळी टीम आहे की सातत्यानं नेमकं ही काय भूमिका घेणार आहे आणि त्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. त्यामुळं हा कार्यक्रम व्हावा आणि खास करून बाळासाहेब लवकर व्हावा अशा सगळ्यांची आपल्या इच्छा होती. सगळ्या कार्यक्रमाची तयारी झाली. चेतन आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते सगळं नियोजन करत असतात. पण आमचं नियोजन झाल्यानंतर बाळासाहेब माझ्याकडे आले आणि बाळासाहेबांनी मला विनंती केली की भाऊ, आपला प्रवेश 30 तारखेपर्यंत थांबवायला लागतो. 30च ना, 30 जुलैला पर्यंत आपला प्रवेश थांबवायला लागतोय. आबासाहेबांची पुण्यतिथी झाल्याशिवाय आम्ही प्रवेश करणार नाही. आबासाहेबांचा एकदा आम्हाला पुण्यतिथीचा कार्यक्रम व्यवस्थित करू द्या, मग आम्ही पक्षामध्ये प्रवेश करू. कारण त्यावेळी ठरलेली तारीख बदलली, त्याच्या अगोदर ठरलेली तारीख बदलली. आताही प्रदेशाध्यक्ष येणार होते आपले कराडला 10 तारखेला आजच, आणि 10 तारखेला प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांनी आपल्या सगळ्या सहकार्यांचा प्रवेश ठरला. आणि हा प्रवेश ठरल्यानंतर प्रदेशाध्यक्षांचा दौरा माननीय मुख्यमंत्री मोदींनी थांबायला सांगितलं आणि कराडचा जो होणारा कार्यक्रम होता तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या पुण्यामध्ये ठेवायचं ठरलं. तेव्हा प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं, भाऊ जयकुमार कार्यक्रम 13 तारखेला घ्या. मी म्हणलं आता काय तसं घडणार नाही, कारण आता 3 वेळा कार्यक्रम मागं पुढं. बाळासाहेब म्हणतोय आम्हाला घेणार आहे का एकदा सांगून टाका. सचिन म्हणतोय भाऊ आमचं करायचं काय सांगून टाका. तेव्हा मी आता सांगितलं की आता 10 तारीख बदलणार नाही, 10 तारखेला आता प्रवेश होणार. त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा प्रवेश होतोय आणि हा प्रवेशाचा कार्यक्रम एवढ्या भव्य दिव्यपणे होतोय. आता पलीकडे बघितलं तर कोपऱ्यापर्यंत माणसं आहेत, या बाजूला बघितलं तर त्या कोपऱ्यापर्यंत माणसं आहेत. त्या बोळातनं बघतायत, इकडच्या बोळातनं बघतायत. तरी सुद्धा मी सांगतो तुम्हाला बाळासाहेब काय होणार आहे. सकाळच्या मोकळ्या खुर्च्याचा फोटो काढून टाकणार आहे आणि कार्यक्रमाला माणसं नव्हती म्हणणार आहे. आता हे जुनं झालेलं आहे. त्या शाळेत आम्ही आता हेडमास्टर झालेलो आहे. त्यामुळं त्याची बाकी चिंता आम्हाला नाही. आमचा विश्वास आहे की जी लोक आमच्या सोबत आलेली आहेत त्या लोकांची ताकद, या तालुक्याचा इतिहास बदलण्याची ताकद या लोकांच्या मध्ये आहे. या तालुक्यामध्ये इतिहास घडवण्याची क्षमता असणारी ही लोक आहेत. त्यामुळं उगाच 3 पैलवान मागे लागले नाहीत. 8 दिवस झालं याला थांबवाय, त्याला थांबवाय. हरकत नाही. प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार बाळासाहेब आहे. तुम्ही पक्षात या म्हणून कुणाच्या घरी गेला, कुणी आम्हाला सोडून जाऊ नका म्हणून तो त्याच्या घरी गेला. किमान सोडून जाऊ नका म्हणून तरी घरी जायचा योग आला. याचाही मनापासून आनंद आहे. कार्यकर्त्याचं महत्व या निमित्तानं समजायला लागलं, हे काही कमी नाही. त्यामुळं आता कार्यकर्त्याचं काय महत्व असतं हे बाळासाहेब लक्षात येईल, चिंता करू नका. तेव्हा कोण काय म्हणतं, कोणतरी म्हणलं जयकुमार गोरे आता पालकमंत्री किती दिवस आहे आणि त्याची टर्म संपल्यावर पुन्हा काय करणार. त्यांना सांगायचंय, तुम्ही आमदार होताना जेव्हा जयकुमार गोरेने मदत केली म्हणून आमदार झाला, तेव्हा जयकुमार गोरे पालकमंत्री नव्हता.
सातत्याने मी आपल्या सगळ्यांना सांगेन मनापासून, जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली, कदाचित आपण लोक अनेक जण म्हणतात असं का बाळासाहेबांनी केलं, पण मला बाळासाहेबाबद्दल आनंद आहे, अभिमान आहे आणि बाळासाहेबांच्या निष्ठेबद्दलही मला अभिमान आहे. दादा, बाळासाहेबांनी मला काय सांगितलं असेल, मी आयुष्यभर आबांच्या सोबत काम केलं, मी आल्यापासून आबासाहेबांची सेवा केलेली आहे. त्या माऊलीला मी शब्द दिलाय, जोपर्यंत आबासाहेबांच्या नंतर लाल बावटा मी या तालुक्यात फडकवणार नाही, तोपर्यंत मी कुठल्याही पद्धतीनं पक्ष सोडणार नाही. ही भूमिका पहिल्या दिवशी त्यांनी मांडलेली होती. मलाही जेव्हा आपण खासदारकीला दादा आपलं चर्चा झाल्या, खासदारकीला आपण मदत करण्याची भूमिका घेतली. बाळासाहेब आपल्या सगळ्या सहकार्याने आम्हाला खासदारकीला मदत केली आणि प्रचंड मोठे उपकार तुम्ही आमच्या सगळ्यांच्यावर केले, भारतीय जनता पक्षावर केला. त्यावेळी पक्षात नसताना मदत केली, त्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही तुम्हाला काय बदल्यात दिलं, काहीच दिलं नाही. अनेकांना वाटतं जयकुमार गोरे पालकमंत्री, बाळासाहेब कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे काम देण्यासाठी जे घेण्यासाठी बाळासाहेब पक्षात आला का काय. मी आजही छत्रपतींच्या पुतळ्याच्या समोर उभा राहून सांगतो, या क्षणापर्यंत जयकुमार गोरेनं बाळासाहेबांना नया रुपयेचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही, नया पैशाचं दिलं नाही, रुपयाचं नाही, पैशाचं दिलं नाही. त्यामुळं हे प्रेम आहे. एक भूमिका घेऊन त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला. तर कोण काय म्हणतं, बाळासाहेब कोण काय बोलतो याच्यावर फार लक्ष देऊ नका. तुम्ही मगाशी बोलताना तिघं चौघांनी भाषणं केली, सगळ्यांनी सांगितलं तर आम्हाला नेऊन कुणाच्या तरी दारात बांधू नका. भारतीय जनता पक्ष कुणाच्याही दारात बांधला जात नाही, हा पहिला विषय तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आता या सांगोल्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं, कोण काय सांगतं बाळासाहेब, याची फार चिंता बाळासाहेब तुम्ही बी करू नका. आमच्याकडे तापडे भाषण केला म्हणलं असा करून तसं काही करू नको. करणारी माणसं असतात, आपल्या सगळ्यांना माहिती, आपण तडफेनं काम केलेलं असतं, मार खाल्लेला असतो, मार दिलेला असतो, शिव्या खाल्लेल्या असतात, शिव्या दिलेल्या असतात, घर जाळलेलं असते. त्यामुळे आपण ज्याच्यासाठी काम करतो, ज्याच्यासाठी आपण घर जाळलं, तिथं आपल्याला जेव्हा सन्मान मिळत नाही तेव्हा नक्की आपल्याला मनापासून राग येतो, नक्की आपल्याला वाईट वाटतं, परंतु सहन करण्याची ताकद मोठी असायला लागते. क्या बरा तो दम बरा, माणसाला दम मोठा करतो. त्यामुळे सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. बाळासाहेब तुमच्या पुढे उभं राहिलेलं हे काय असं झालंय का? शेतकऱ्याचंच पोरग आहे ना. माझ्या मतदारसंघात माझ्या चारही बाजूला जर नेत्यांची नावं ऐकली ना, बारामतीपासून सुरुवात झालं, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत गेला, मध्ये एकटाच तर दादासोबत जोडीला, बाकी आहेच नाही कोण. राजे महाराजे संस्थानिक सगळ्यांच्या मध्ये आपला घरी रेसलिंग दुकानदाराचा पोरगा, पण आहे ना ताकदीनं उभा, स्वाभिमानानं सन्मानानं उभा आहे, लक्षात ठेवा. म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं, अजिबात चिंता करायचं काम नाही. आपण भारतीय जनता पक्षासोबत आता येण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाळासाहेब मला पण बंधन होतं आजपर्यंत, सचिन मला पण बंधन होतं आजपर्यंत, आता मला पण बंधन नाही. अनेकांची आचारसंहिता मी पाळलेली आहे, इथं अनेकांना मदत पण केलेली आहे. मदतीची जाणीव कुणी ठेवायची कुणी नाही ठेवायची हा ज्याचा विषय आहे, परंतु मी द्वेषानं राजकारण कधी केलं नाही, कधी करणारही नाही. आजही मी आपल्याला सांगतो, कोण काय म्हणायचं म्हणू द्या, मी मंत्री असो नसो, मी मंत्री असो नसो, बाळासाहेब मी मंत्री असो नसो, पण बाळासाहेब तुम्ही तुमची टीम सांभाळण्याएवढी ताकद जयकुमार गोरेचा, काळजी नका करू, बिलकुल चिंता करू नका. माझ्या मागावी एक देवाभाव आहे.
माझ्या मागे भारतीय जनता पक्ष आहे, माझ्या मागे आमच्या पक्षाची ताकद आहे. दादा आम्ही मजबूत टीम आहे, चिंता नका करू आता. आणि आज नाही सांगत, आज मीडियाच्या समोर सांगतोय, ही तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. या सांगोल्यामध्ये 15 दिवसात पुन्हा कार्यक्रम घेणार आहे आणि प्रवेशाचाच घेणार आहे. कुणाचा प्रवेश घ्यायचा आहे, कुणाचा नाही घ्यायचा याची चाळण लावली एवढाच विषय आहे. पण मी आपल्याला नक्की सांगतो, कदाचित नेता पक्षात येईल नाही येईल, परंतु जनता पक्षात येईल लक्षात असू द्या. भारतीय जनता पक्षासोबत जनता पक्षात येईल याची काळजी करू नका. त्यामुळं या ठिकाणी ज्या ताकदीनं, ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलाय, गोपीचंद पडळकर साहेब असतील, रणजित दादा असतील, सचिन दादा कल्याण शेट्टी आहे तिथं, आता बलिरामचा देवेंद्र कोटे आहेत, आम्ही सगळी टीम आणि आम्ही असंख्य लोक, असंख्य नेते आहेत, ही सगळी टीम ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराचं काम आम्ही करतोय. फक्त विस्ताराचं काम करत नाही, आम्ही विकासाचंही काम करतोय. पक्ष वाढवत असताना, लोकांचा विश्वास जिंकत असताना विकासाचं राजकारण ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. आणि मी याही तालुक्यात सांगेन, पालकमंत्री असलो, भारतीय जनता पक्षाचा असलो तरी सुद्धा विकासाच्या कामाच्या बाबतीत दादा जयकुमार गोरेनं सगळ्यांना न्याय दिलाय, सगळ्यांना मदत करायची भूमिका घेतलेली आहे. पण मी पण शेवटी परीक्षा बघतोय. बाळासाहेब मला कानात म्हणलं, आता बघू काय होतंय. तेव्हा बाळासाहेब एक मी जबाबदारीने सांगेन, आपण ज्याच्यासोबत मैत्री करतो त्याच्यासोबत मैत्री करताना अंगावर मागेल लागेल ते सगळं कापड टाकून आपण मैत्री करतो. आणि आपण ज्याच्यासोबत दुश्मनी करतो त्याच्यासोबत ते करताना तेव्हाही आपण अंगावर काय याचा विचार करत नाही. त्यामुळं आपली भूमिका कधी द्वेषाच्या राजकारणाची नाही. आजही या ठिकाणी सांगतो, सांगोला असा एकमेव तालुका आहे, मी आल्यावर सगळेच नेते सोबत येतात, सगळे आम्ही एका स्टेजवर, परवा तर एका गाडीतच होतो, सगळे तिन्ही उमेदवार माझ्या गाडीतच होते. बाळासाहेब लांबणं बघत होतं, आमचं कसं होणार. मगासपर्यंत चलबिचल या सगळ्या गाड्यांची तीच आहे. आता पक्षात आलोय, आता बी तसंच होणार का. पण मी तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगेन, बाकी बाळासाहेब आम्ही काय करतो हा विषय सोडा, पण बाळासाहेब तुम्ही आणि तुमच्या सहकार्याला काय कमी पडू देणार नाही, शब्द जयकुमार गोरेचा. तुमचा सन्मान, तुमचा स्वाभिमान ज्या ठिकाणी असेल तिथंच जयकुमार गोरे मदत करेल, बाकी ठिकाणी करणार नाही. त्यामुळं आपण ज्या सन्मानानं भारतीय जनता पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो सन्मान आपला या पक्षामध्ये राखला जाईल, याच्या बाबतीत आपण बिनधास्त राहावं. अनेक विषय या तालुक्याचे आहेत. आजपर्यंत आपण ज्यासाठी आला रत्नाकर साहेब, आपण या ठिकाणी पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला, आपल्याला मनापासून धन्यवाद दिले. कारण सचिन दादा, बाळासाहेब ही सगळी टीम बऱ्याच दिवसापासून याचं म्हणत होती. आमचे जुबेर जे आहेत नगरसेवक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा एक आदर्श प्रवेश आहे. आमच्या पक्षावर काहीतरी विशिष्ट समाजाबाबतीत काय बोललं जातं, पण या समाजामध्ये सुद्धा सन्मानानं अशा लोकांना आम्ही घेऊन जाऊ शकतो, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगणार, आता पक्षात आल्यानंतर पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे. येणारी नगरपालिका, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आता आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायलाच लागेल, नाहीतर म्हणणार काय फरक पडत नाही, हे असंच होतंय, कडीपत्ता म्हणतील नाहीतर. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना या निमित्तानं दाखवायला लागेल आणि ती भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेला आपण मित्रपक्षासोबत युती करू नाही करू हा पुढचा विषय, पण आजच्या परिस्थितीत सांगतो, येतील त्यांना सोबत घेऊन आणि जातील त्यांना नमस्कार करून आपण या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बेस मजबूत करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून हातात घेऊया.
हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आता पक्ष वाढवण्याची जबाबदारी देत असताना विकासाची जबाबदारी घेऊन आम्ही जातोय. या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न रणजितदादा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या प्रश्नावर दादांनी लढाई केली. अजूनही 100% पाण्याचा प्रश्न सुटला असं होत नाही. काही भागामध्ये अजूनही पाणी आणलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. विकासाच्या कामाच्या बाबतीतली भूमिका तीच सातत्याने आपल्या सगळ्यांच्या समोर येते. आता रस्त्याचा विषय येतो, पाण्याचा विषय येतो, दुष्काळी भागामध्ये पाणी पोचलं पाहिजे ही भूमिका घेत असताना पिण्याच्या पाण्याचा विषय येतो, वाड्या वस्तीवरच्या लोकांचे छोटे मोठे रस्त्याचे विषय येतात. आता काळजी करायचं काम नाही बाळासाहेब. कालपर्यंत मी काम देताना 10 वेळा विचार केला असेल. डीपीडीसीची यादी आता सचिन दादा तुम्ही सगळेजण इथं आहे. मी सांगतो सचिन दादा आमचा पुढे घेऊन बसलाय. सचिन दादाला मी जेवढे पैसे दिलेत त्याच्यापेक्षा 1 कोटी रुपये जास्ती देणार तुम्हाला. दुष्काळ तर हटलच. जिथं देवाभाव आहे तिथं दुष्काळ येत नाही, लक्षात असू द्या. देवाभावांनी संकल्प केलेला दुष्काळ हटवण्याचा. त्यामुळं देवाभावांनी जो संकल्प केलाय महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आणि तो दुष्काळमुक्त करत असताना सांगोला आपोआप दुष्काळमुक्त होईल, चिंता करू नका. त्यामुळं विकासाची भूमिका आम्ही घेऊ. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात जिथं लढायला लागेल तिथं लढू. आपली भूमिका घेऊन पुढे जाऊ. उजनीचं पाणी असेल, नीरा देवगडच्या पाण्याचा विषय आपण बघितला, तोही विषय असेल. अनेकदा लोक म्हणतात की मान तालुक्यातनं पाणी येताना देवापूरच्या तलावातनं पाणी खाली राजेवाडीच्या तलावातनं येताना आता ते आम्हाला येणार का नाही, हाही विषय सातत्याने येतो. पण काळजी करू नका, मी दुष्काळातला आहे. पाण्याचं मला महत्व माहिती आहे. आमची तहान भागल्यावर राहिलेलं पाणी सांगोल्याला द्यायला मला काहीच अडचण नाही. तेव्हा कोणी काय म्हणायचे म्हणू द्या, काही सांगतात, कोण काय बोलतं, पण जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा ते पाणी आम्ही दिलेलं आहे. त्यामुळे बाकीची चिंता करायचं काम नाही. त्यामुळं विकासाच्या बाबतीची चिंता करू नका. आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. बाळासाहेब हळूच म्हणला तुम्ही आता तुम्ही जो आकडा दिलाय ते पुरत नाही. तो आकडा फक्त डीपीडीसीत दिलाय. मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. 25-15 मी माझ्याकडेच आहे. ग्रामपंचायत कार्यालय माझ्याकडेच मिळतं. स्मशानभूमी माझ्याकडेच मिळते. स्मशानभूमीतला आतला वट्टा असतो ते बी माझ्याकडेच मिळतो. स्मशानभूमीचं शेड पण माझ्याकडेच मिळतं. त्यामुळे जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं. काळजी करू नका. सभा मंडप पाहिजे, आमदाराला 5 कोटीची मर्यादा आहे. 5 कोटीच्या बाहेर काम करू शकत नाही, पण तुम्हाला मर्यादा नाही. ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे, तिकडे 5च कार्यालय आमदाराला मिळतील, तुम्हाला मर्यादा नाही. मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे सचिन दादाला 50 किलोमीटर देऊ, तुम्हाला 51 किलोमीटर देऊ. काळजी करू नका. त्यामुळे विकासाच्या कामाच्या बाबतीत चिंता करू नका. आणि इथं आलो मी म्हणजे मी देवाभावाचा शब्द घेऊन आलो. एकदा देवाभावाला इथं घेऊन याचाही शब्द जाताना देऊन जातोय तुम्हाला. त्यामुळं फार टेन्शन घ्यायचं नाही. कोणाच्या घरी कोण गेलं, कोण थांबलं, कोण असं कुठं जमतं मी. जबरदस्तीनं केलं लगीन किती दिवस टिकतो, किती दिवस टिकते. लय पोरगी बघितलं आपण, अनेकदा थांबवलं, काय फरक पडतो. त्यामुळं माझं म्हणणं हे आहे, असं कुणी थांबवून थांबत नाही. कुणी थांबवून थांबत नाही. ठीक आहे, 2 ह्यांनी थांबवली, 2 त्यांनी थांबवली, 2 त्यांनी थांबवली. मी येतोय पुन्हा 15 दिवसांनी पुन्हा येतोय. किती वेळा थांबवतात बघतो मी तरी. त्यामुळे बाकी अजिबात काळजी करू नका. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तर मी तुमच्या सोबत आहे. आणि बाळासाहेब हा प्रवेश सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नाही, हे व्यक्तिगत तुमच्या पाठीशी जयकुमार गोरे म्हणून पण आहे, लक्षात असू द्या. मंत्री असू नसो, काय असू नसो, पण मी तुमच्या सगळ्या सहकार्याच्या सोबत सातत्याने मी आहे. आणि आम्ही आहे म्हणलं की भारतीय जनता पक्ष आहे, आणि त्यासोबत रणजितदादा आपण सगळेच आहे, पण देवाभाऊ पण आपल्या सोबत आहे. तेव्हा काळजी करायचं काम नाही. या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त मी करतो की आपण ताकदीनं भारतीय जनता पक्ष वाढवायचं काम करा.
गावागावामध्ये जावा, लोकांना भेटा, लोकांच्या सोबत राहा आणि लोकांचं काम करा लोकांचं. त्यामुळं आज मी जाहीर करतो इथं बाळासाहेब डीपी बसवायचा असतो ना, डीपी वर्गणी करायला लागते तालुक्यात तुमच्या 25 आणि 30 हजार लाखानं. आता फक्त फोन करायचा डीपी बसेल. जुना बिन नवा बी 1 रुपया लागणार नाही. तालुक्यात 500 पोल लागू नये तर 1000 पोल लागू नये, नया पैसा लागणार नाही. तुम्हाला विकास कामाच्या बाबतीत जो बॅकलॉग राहिला आहे सांगोल्याचा, तो प्रत्येक बॅकलॉग आपण पूर्ण करू, काळजी करू नका. मी फक्त बोलत नाही, आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द पूर्ण झाला नाही असं होत नाही. परवा एक माळशिरस मध्ये आंदोलन झालं, म्हणजे खासदारकीला जयकुमार गोरेनं शब्द दिला होता, त्याचं काय झालं? खासदारकीला जयकुमार गोरेनं शब्द दिला, त्याचं काय झालं? आणि हो सांगताना त्या मतदारसंघामध्ये 50 वर्ष सत्ता भोगून राज्याची सत्ता भोगणारा गडी तिथे तोंडाकडे बघत होतो. ते मला नव्हतं बोललं, ते बाजूवर राहिले ते त्यांना बोललं. पण मी शब्द दिलाय माळशिरसला पाणी द्यायचा, रणजित दादांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं दादानं शब्द दिलाय. ही अवलाद माळशिरसच्या 22 गावांना पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे सांगतो मी. आता अंतिम टप्प्यात आहे, त्याला काय माहिती अजून, त्याला असंच आहे, रस्त्यावर फिरणारे असेच सांगतात आणि हळूच मेसेज टाकतात मला, भावा असं राग मानून घेऊ नका बरं का. असू दे, तुझ्यावर काही बोलत नाही मला. आणि मी खासगीत कोण कोण भेटतं सांगितलं तर लयच मोठं बांधव होईल, पण नाही सांगत. आता शेवटी राजकारणाचे काही इथिक्स असतात, ते आपण पाळायचे असतात, म्हणून या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय. पण मी या निमित्ताने आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगेन, आजचा प्रवेश हा सांगोल्यातला प्रातिनिधिक प्रवेश आहे. आजपासून मी फक्त 20 दिवसाची मुदत देतोय. या 20 दिवसात जिल्ह्यात कोण कोण भारतीय जनता पक्षात येते याचा हिशोब पत्रकार बांधवांनीच मांडा. मी काय सांगणार नाही, पण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता तयार झालाय, तयारीला लागलाय. युती झाली तर ठीक आहे, युतीत सगळ्यांना सोबत घेऊन लढायची भूमिका आमची आहे. पण जर युती नाही झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणण्यासाठी आता सज्ज झालेला आहे. याचा अर्थ आम्ही युतीत नाही असं नाही आहे, आलेल्यांना सोबत घेणारच आहे. पण अनेकदा आमची युती काही लोकांना चालणार नाही, तिथं आम्ही स्वतंत्र लोक. परंतु या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष ताकदीनं उभा करण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तो संकल्प करून आज करमाळ्यात तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल. माढ्यात कोण कोण प्रवेश करतंय ते तुम्हाला दिसेल. मोहोळमध्ये कोण कोण प्रवेश करतंय ते दिसेल. सांगोला म्हणलं ट्रेलरच आहे मगाशी. सोलापुरात कोण कोण करतंय दिसेल. देवाभाव आमचा तयारच आहे. त्यामुळं आता सगळ्या बाजून भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची स्पर्धा चालू झालेली आहे. परंतु शेवटी आपल्याला सगळ्यांना चांगल्या विचाराची विकास काम करणारी लोक आपल्याला सोबत घेऊन पक्ष वाढवण्याची भूमिका घ्यायला लागेल. ती भूमिका आपण घेऊ. आज या ठिकाणी इथे येत असताना आपण सगळे मिळून देवाभाऊला मनापासून मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रचंड मोठा महापूर आला, प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यावर आमच्या शेतकरी बांधवाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. महापूर आला, सीना नदीच्या बाजूचा सगळा परिसर वाहून गेला, शेती वाहून गेली, घरादारामध्ये पाणी आलं, घरांचं नुकसान झालं. आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी चिंतेत होता, आता आमचं कसं होणार. पण याही परिस्थितीत देवाभाऊनी दाखवून दिलं की हे शेतकऱ्यांचं जनतेचं सरकार आहे आणि या जनतेला या पावसानं झालेल्या नुकसानामध्ये या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी जे करायला लागेल ते करायची भूमिका आदरणीय देवेंद्र भाऊंनी घेतली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या सगळ्या तालुक्यामध्ये सरसकट पंचनामा करून लोकांचे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय, लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ज्या ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली, काही मंडळं इथं पण आहेत की अतिवृष्टी झालेली आहे, अतिवृष्टी झाली तर सगळ्यांचा पंचनामा होणार आहे.
आणि सगळ्या लोकांना शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय आमच्या आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि या सगळ्या लोकांसाठी म्हणजे अगदी जनावरांचं नुकसान, घराचं नुकसान, अगदी शेतीचं नुकसान, अगदी शेती वाहून गेलेल्या शेतीसाठी नुकसान भरपाई, अगदी विहीर जरी वाहून गेली, विहिरीमध्ये गाळ साचला तरी विहिरीतला गाळ काढण्यासाठी 30,000 रुपये, अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे. दिवाळीच्या अनुषंगाने आपण बघतोय आणि हे सगळे पैसे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झाले त्याच्या दिवाळीच्या अगोदर त्याच्या खात्यात पोचावं, अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईन. आपल्या सांगोल्याच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी आश्वस्त करतो, चिंता करू नका, हे सरकार तुमचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार देवाभाऊचं आहे. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं राहील आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई आणि येईल त्या सगळ्या संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा काम आमचं सरकार या निमित्तानं करेल, एवढं आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी मनापासून मी आपल्या सगळ्यांना सांगेन. त्यामुळं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण भारतीय जनता पक्षामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. बाळासाहेब आपण, रुक्मिणी साहेब आपण, सचिन, बाळासाहेब, ही सगळी टीम आहे तुमची. मागं अनेक लोकांना नाव घ्यायचं राहिलंय, काहींचा प्रवेशही घ्यायचा राहिलाय. या सगळ्यांना मी सांगतो, नाहीतर पुन्हा म्हणणार बघ तुला बोलवलं का पुढं, तुला घातलं का नॅपकिन, तुला कुठं विचारलं, तुला कुठं किंमत दिली, हे कधी हे सगळं घडल्यावर असं म्हणणारी पण लोक आहेत. पण सगळ्यांचा प्रवेश झाला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि या कार्यक्रमात एवढाच शब्द देतो, तुम्ही ज्या विश्वासानं भारतीय जनता पक्षासोबत आलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भारतीय जनता पक्ष आपला सन्मान करेल आणि लागेल ती ताकद भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभं करेल. प्रशासन, पोलीस, अगदी सगळी यंत्रणा योग्य कामात आपल्या सगळ्यांच्या सोबत उभी राहील, हा शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि आपण सगळे मिळून भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या तालुक्यामध्ये सगळे मिळून करूया, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.